नमस्कार प्रेक्षक हो. सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. पुण्याची दयनीय अवस्था का झाली? पुण्याची लाईफलाईन असलेली मुळा आणि मुठा नदी यांच्या बाबतीत योग्य तो निर्णय आणि अंमलबजावणी न झाल्यामुळे आपल्याला पुण्याची ही दयनीय अवस्था पाहायला मिळाली. होय, नुकत्याच झालेल्या पावसामुळे धरणातनं जे पाणी सोडलं त्याच्यामुळे नदी पात्राची रुंदी ही कमी करण्यामुळे हा सगळ्या अवस्था झाली, असं स्पष्ट प्रतिपादन माजी खासदार वंदना चव्हाण यांनी केलं, ज्या स्वतः पर्यावरण कार्यकर्त्या म्हणून गेले 40 वर्ष पुणे शहराकरता झटत आहेत. जाणून घेऊयात पावसामुळे पुण्याची अवस्था दयनीय का झाली. 26 तारखेला म्हणजेच रादर 25 तारखेला मागच्या आठवड्यातच फार मोठ्या प्रमाणात पुणे शहरात पाऊस पडला. वास्तविक मोठे प्रमाणात पडला असं म्हणणं पण चुकीचं आहे, कारण ह्या आधीसुद्धा ह्याहीपेक्षा जास्त पाऊस पडला होता. अगदी मागच्या वर्षीसुद्धा ढगफुटी झाली, त्यावेळेला 120 मिलीमीटर पाऊस पडला होता. त्यामुळे पुणे शहरात ह्या पद्धतीचा ह्याही पुढच्या काळात पाऊस पडणारच आहे. पण जी पूर परिस्थिती पुणे शहरात काही काही ठिकाणी बघायला मिळाली ते अतिशय आपल्याला सगळ्यांनाच हलवणारी होती, कारण अनेक लोकांची घरं ते विस्थापित झाले, घरात पाणी शिरलं, वस्तूंची नासधूस झाली. त्याचप्रमाणे गाड्या त्यांच्या वाहून गेल्या, काही काहींच्या गाड्या नादुरुस्त झाल्या, स्थलांतर करावं लागलं आणि ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत क्लेश देणाऱ्या आहेत. जर आपण पाहिलं तर 35,000 क्युसेक्स फक्त ह्या वेळेला विसर्ग खडकवासल्यातून झाला होता. मला आठवते मी महापौर असताना 1997 साली 90,000 क्युसेक्स पाणी सोडलं होतं आणि त्यावेळेला जी परिस्थिती होती जवळजवळ त्याच पद्धतीची परिस्थिती वेगवेगळ्या ठिकाणी कमी जास्त प्रमाणात तशीच परिस्थिती निर्माण झाली. मग काय असा फरक पडला तेव्हापासून आजपर्यंत? कारण आपण आपल्या नदी पात्रात फार मोठ्या प्रमाणात अतिक्रमणं केलेली आहेत, राडारोडा टाकला आहे. लोकांना ज्यावेळेला बिल्डिंग पाडतात किंवा घरात कामं असतात त्यावेळेला राडारोडा टाकायला महानगरपालिकांनी जागाच उपलब्ध करून दिली नाही आहे आणि त्यामुळे सहज सोपं आहे की रात्रीची ट्रक भरायची आणि नदीपात्रात ती टाकून द्यायची. एवढंच नव्हे तर महानगरपालिकेने स्वतः अतिक्रमणं केली आहेत. मेट्रोचे पोल्स हे वास्तविक नदीपात्रात नसायला पाहिजे होते. आपण शाळेत अगदी साधी गोष्ट सगळे शिकलेलो आहोत, आर्किमिडीज प्रिन्सिपल. एखादा ग्लास भरलेल्या पाण्याचा असेल, त्याच्यात दगड टाकला तर ते पाणी बाहेर पडतं. तोच प्रकार हा नदीच्या बाबतीत होतोय आणि आज मेट्रोचे पोल्स असतील, त्या ठिकाणी रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटच्या नावाने प्रचंड राडारोडा, मुरुम आणि बाकीचं सगळ्या बाजूनी टाकलं आहे आणि ह्या सगळ्यामुळे, ह्या भर टाकल्यामुळे आज आपल्याला ह्या पूर परिस्थितीला सामोरं जावं लागतं आहे. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. माजी आमदार विनायक निमण यांच्या जयंतीनिमित्त विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत मानांकित खेळाडूंचाही सहभाग होणार अशी माहिती भारत देसरडा यांनी दिली. काय स्पर्धा कधी असणार आहेत आणि काय? 2 ते 4 तारखेला कैलासवासी कार्यसम्राट आमदार विनायक निमण यांच्या जयंतीनिमित्त सनीज वर्ल्डमध्ये कॅरमच्या आणि बॅडमिंटनच्या स्पर्धा घेतो आहे. त्याच्यामध्ये कॅरममध्ये 180 पुरुष आणि 32 महिला खेळाडूंचा समावेश आहे. त्याच्यामध्ये विश्वविजेते प्रशांत मोरे, संदीप दिवे, योगेश परदेशी, मोहम्मद गुफरान अशा खेळाडूंचा समावेश आहे. तसेच काजल कुमारी, त्याच्यानंतर बाकीच्याही इतर इंटरनॅशनल खेळाडू महिला त्यांचा देखील समावेश याच्यामध्ये आहे. आणि 2, 3, 4 हे सलग दुसरं वर्ष आहे.
खूपच चांगल्या पद्धतीने मागच्या वर्षी देखील या स्पर्धा तिथं खेळवल्या गेल्या होत्या. या वर्षी देखील त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. ही विशेष आनंदाची बातमी आणि सोमेश्वर फाउंडेशनतर्फे आम्हाला परत एकदा आश्वासन नेहमीच या स्पर्धा घेण्याचं सनी निमन यांनी आश्वासन दिल्यामुळं आम्ही अजून त्याला हुरूप आलेला आहे. धन्यवाद. पारितोषिक काय असणार आहे दोन्ही स्पर्धांमध्ये? पारितोषिक जसं राष्ट्रस्तरीय जे काही पारितोषिक असतात आणि त्याला विशेष कॅश आणि त्याला करंडकाला जास्ती महत्त्व आहे. तर तशा पद्धतीने जे नियमाप्रमाणे आहेत तेच पारितोषिक दिले जातात. प्रेक्षक गरीब व्यक्तीला म्हणजे ग्रामीण भागात ज्याचा 44,000 पेक्षा कमी उत्पन्नाचा दाखला आहे आणि ज्याचं 59,000 कमी उत्पन्न असलेला शहरी भागातला जो गरीब आहे त्याला प्रायोरिटी हाऊसचं जे कार्ड होतं त्यामुळे जे सीधा सामान मिळायचं त्यावरती एकदम सरकारने बंदी घातली आहे. त्याकरता भारतीय जनता पक्षाचे नेते श्याम देशपांडे यांनी PHH कार्ड धारकांची व्यथा आज पत्रकारांसमोर मांडली. पुणे शहरामध्ये प्रायोरिटी हाऊसहोल्ड कार्ड जे आहेत शासनाने ज्यांचं शहरी भागासाठी 59,000 रुपये उत्पन्न निश्चित केलेलं आहे आणि ग्रामीण भागासाठी 44,000. तर शहरी भागामध्ये अनेक लोकांना 2 महिने रेशनिंग घेतलं नाही, बायोमेट्रिक केलं नाही. ह्या कारणास्तव अन्नधान्य वितरण अधिकारी मनमानी पद्धतीने त्यांना रेशन देणं बंद करत आहेत आणि ही अत्यंत गंभीर बाब असून मी माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ह्या तिघांनाही याचं निवेदन, माननीय चंद्रकांतदादा पाटील ह्या सगळ्यांना याचं आम्ही निवेदन दिलेलं आहे की पुणे शहर अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांना तात्काळ निर्देश द्यावेत आणि हे जे प्रायोरिटी हाऊसहोल्ड कार्ड त्यांनी बंद केलेले आहेत 2 महिने धान्य घेतलं नाही म्हणून ते तात्काळ सुरू करावेत. आणि शासनाने आत्ता परवाच जाहीर केलेले माननीय मुख्यमंत्र्यांनी आनंदाचा शिधा गणपती, दसरा आणि दिवाळीसाठी ते 100 रुपयामध्ये देणार आहेत. पण त्या 100 रुपयामध्ये मिळणाऱ्या आनंदाच्या शिधाला हे सर्व PHH कार्डधारक वंचित होणार आहेत. त्यामुळे शासनाने तात्काळ FDOना निर्देश देऊन हे PHH कार्ड सुरू करावेत आणि त्यांचं जे शासनाकडून मिळणारं मोफत धान्य ते जे बंद झालेलं आहे ते तात्काळ सुरू करावं असं आम्ही मागणं शासनाकडे केलेलं आहे आणि शासन सकारात्मक त्याच्यावर विचार करून ह्या गोरगरिबांचे सण निश्चितच आनंदाचे होतील यासाठी प्रयत्न करतील असा मला विश्वास आहे. नाही, आंदोलन करण्याची गरज नाही भासणार आहे कारण शासन या विषयात निश्चितच लवचिक भूमिका घेऊन यांना न्याय देईल असा माझा विश्वास आहे.